दोघी संघांनी आणि मान्यवर. आणि लहान लहान पोरांनी मध्ये जायचं नाही, तुम्हाला नंतर चिवडा मिळेल. इकडेच थांबा. व्हॉट अ एंट्री बघू शकतात तुम्ही. 2026 आणि पहिलं पर्व आहे. चिंचपाळा ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि पाहायला गेलं तर आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये शेवटचा सामना म्हणजे मेगा फायनलचा सामना नागझरी वर्सेस सांगवी या दोन संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. आणि थोड्याच वेळाने आता राष्ट्रगान होईल आणि त्यानंतर आपल्याला सुपर मॅच पाहायला मिळेल. तर मित्रांनो, कोणी कुठे जायचं नाही, मॅचचा आनंद घ्या. शेवटचा सामना आहे. ग्राउंडच्या अवतीभोवती सर्व प्रेक्षक मंडळी जी आहे त्यांना विनंती असेल की आपापल्या जागेवरती उभं राहायचं आहे, कोणीही खाली बसणार नाही. राष्ट्रगीत लावायचं आहे म्हणून सर्वांनी, आणि ज्याच्या कोणाच्या डोक्यावरती कॅप आहे, टोपी उतरवून घ्यायची आहे. एवढं सहकार्य करा. सर्वांनी उभं राहायचं आहे. रेडी, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.
आहे आणि चुना वगैरे घेऊन जा, रेषा वगैरे लवकर आखून घ्या आणि 10 मिनिटाच्या आत मॅचला सुरुवात करायची आहे. लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले
5-5 ओव्हरची मॅच राहणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. 5च ओव्हर आयोजकांचं म्हणणं आहे, 5 ओव्हरची मॅच राहणार आहे. ओके ओके 6 ओव्हर. मेगा फायनलचा सामना काहीच सेकंदानंतर सुरू होणार आहे. नागझरी वर्सेस सांगविया दोन संघांमध्ये, आणि सलामीचे फलंदाज मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळत आहे नितीन आणि विश्वास. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, ग्राउंडच्या बाहेर बसा, थोडं मागे सरकून बसायचं आहे. जर चेंडू आला 6 ओव्हर, जर चेंडू आला तर फिल्डरला काही अडचण नको व्हायला म्हणून थोडं मागे सरकून बसायचं आहे. आतापर्यंत तुम्ही आम्हाला एवढा प्रतिसाद दिलेला आहे, फक्त एक मॅच साठी एवढा प्रतिसाद द्या, थोडंसं समजून घ्या. लाईव्ह मॅचचा आनंद तुम्ही घेऊ शकता तन्मय कदम द्वारा. YouTube लाईव्ह मुळे मजा अशी की चहा माझा ओरडणं माझं आणि मॅच मैदानात. काय सुंदर कमेंट्स आलेली आहे दानियल गावित यांची. दूर दुरून खेळाडू आले होते, दूर दुरून टीम्स आल्या होत्या, संघ आले होते, परंतु त्या संघांमधून पाहायला गेलं तर शेवटचे हे 2 संघ फायनल सामन्यामध्ये पोहोचलेले आहेत. नागझरी वर्सेस सांगवी हे 2 बलाढ्य संघ आमने सामने आता जुंपले गेलेले आहेत. आणि हो बाउंड्रीच्या थोडं मागे सरकून बसायचं आहे, सर्वांनी विनंती आहे. बाउंड्री पासून 1 हात लांब रहा. रेडी स्टार्ट द मॅच. फर्स्ट बॉल टू गो. संदीपच्या हातामध्ये चेंडू आणि सामना करणार तो नितीन. पहिला चेंडू आणि खूपच सुंदर शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून टोलवला चेंडू जातो सीमेरेषेच्या पार 4 धावांसाठी, आणि 4 धावेने धाव संख्या उभारली जाते. खूपच सुंदर शॉट खेळला येतो म्हणजे नितीन यांनी. पहिल्याच चेंडूवरती चांगला समाचार घेताना पाहायला मिळतोय नितीन. आणि दानियल गावित यांची कमेंट्स आलेली आहे की तिकीट नाही, प्रवास नाही, तरी पूर्ण मॅचचा आनंद. धन्यवाद YouTube लाईव्ह. वाट डिलिव्हरी, वाट कमबॅक, वाट डिलिव्हरी. काय सुंदर चेंडू टाकलाय संदीपने. पहिला चेंडू जो होता तो नितीनच्या पाल्यामध्ये पडलेला होता, परंतु दुसरा चेंडू खूपच चांगल्या प्रकारे टाकलाय तो म्हणजे संदीप यांनी. 6 षटकांचं पुन्हा मारण्याचा फटका आणि कॅच. झेलबाज होताना पाहायला मिळतोय आपल्याला आता फलंदाज. तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते आपल्याला. सांगवी संघाचा विस्फोटक फलंदाज
तो म्हणजे नितीन 4 धाव बनवून आपला खेम्यामध्ये परतताना पाहायला मिळतोय. चला नवीन बॅटर जायचं आहे. तन्मय बॅटरी किती आहे बॅटरी? नाव काय आहे? सोमनाथ. चांगलं आणि मस्त अशी गोलंदाजी सांगावी लागेल संदीप यांना, कारण की बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती खूपच छान कव्हर ड्राईव्ह आला होता नितीन याच्या बॅटमधून. त्यानंतर जो चेंडू आला तो निर्धाव प्रकारे चेंडू, आणि त्यानंतर जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता नितीन यांनी, आणि झेल बाद होताना पाहतोय आपण ऑन द स्क्रीनवरती. आणि तिसऱ्या चेंडूमध्ये पहिला गडी बाद झालाय तो म्हणजे नितीन सांगवी या संघाचा. चुरशीचे सामने पाहायला मिळत आहे आपल्याला. टॉस जीतने के बाद नागजरी ने पहले फील्डिंग करने का फैसला किया, और देखा जाए तो अब तक सही फैसला माना जाएगा उनकी तरफ से, जो कि 5 गेंदें हुई है और 5 गेंदों में 2 विकेट्स और 4 रन खर्च किए हैं अपने टीम के लिए. संदीप ने अच्छी गेंदबाजी कही जाएगी. फाइनल का मुकाबला चलता हुआ 51,000साठी मॅच खेळली जाते. आता सर्व प्रेक्षकांना सांगण्यात येते की 51,000 रुपयांची मॅच सांगवी वर्सेस नागझरी या दोन संघांमध्ये. शिरपूर तालुका आणि एक नवापूर तालुका इथून या दोघही टीम आहेत. बघूया कोण मजल मारतं. सुला चेंडू होता आणि सुंदर रीतीने खेळून काढलेला चेंडू, परंतु विक्की चांगली फिल्डिंग सांगायला लागली विक्की यांची. एकच धाव मिळेल आणि 1 धावेनंतर ओव्हर समाप्त झालेली आहे. 1 षटकाच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 5 धावा आणि 2 गडी बाद सांगवी या संघाची. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जातोय. तब्बल मेगा फायनल ग्रँड फिनालेचा सामना आपल्याला सांगवी वर्सेस नागझरी या दोन्ही बलाढ्य संघामध्ये पाहायला मिळते. नवीन गोलंदाज मनीष, सुंदर असा टाकलेला चेंडू पहा. जितू किती संभाळून खेळत आहेत त्यांना माहिती आहे अतिशय महत्वाचा सामना. या सामन्यादरम्यान जो संघ जिंकेल तो तब्बल 51,000 रुपये रोख रकमेचा मानकरी ठरेल. पहिल्या चषकाचा मानकरी ठरेल. बघूया कोण जिंकतंय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीने मैदानाच्या बाहेर देखील प्रेक्षक आणि प्रेक्षकच. या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. एक्स्ट्रा धाव म्हणजे स्वर मारा. वाईट चेंडूचा इशारा असेल. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या सांगवी या संघाची 6 धावा, तब्बल 2 गडी बाद. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. हा चेंडू बॅटरला कोणत्याही पद्धतीचा समजत नाहीये.
मनीष यांची जबरदस्त समजदार भरी गोलंदाजी. त्यांना माहितीये आपल्या संघाला जर का आता जिंकवायचं असेल तर आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण हा सामना पुन्हा भेटणार नाही. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा लेग ब्रेक पद्धतीचा टाकलेला चेंडू. हा चेंडू देखील जितू यांना काही समजत नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. वर बॉलिंग. मित्रांनो, आयोजन जर का तुम्हाला आवडलं असेल तर पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो, चिंचपाडा 11 चिंचपाडा संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वरच नियोजन. खूपच सुंदर अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांकडून. तब्बल खूप मेहनत करून हे दोन्ही संघ मेगा फायनलचा सामना खेळत आहेत. हा चेंडू कुठेतरी थोडासा गोलंदाज भरकटताना पाहायला मिळतोय. वाईड स्वरूपाचा चेंडू. थोडासा स्लोवर बॅक ऑफ दी हँड टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थोडासा आउटसाइड ऑफ पिचिंग झालेला आहे आणि पंचांचा आमच्यापर्यंत इशारा होतोय की स्वर मारा, म्हणजेच वाईड चेंडू असेल. पुढील चेंडू मनीष यांचा जितू यांच्यासाठी. पुन्हा एकदा सुंदर असा टाकलेला चेंडू. या चेंडूवरती देखील कोणत्याही पद्धतीची धाव येताना पाहायला मिळत नाहीये. पहा, मैदानाच्या बाहेर फक्त प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. सुंदर अशी स्पर्धा यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडली आहे. तब्बल आजचा शेवटचा म्हणजेच 9वा दिवस, मेगा फायनल डे. पुन्हा एकदा मनीष सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर. या चेंडूवरती देखील सुंदर टाकलेला चेंडू, परंतु पंचांचा इशारा येतोय स्वर मारा. वाईड चेंडू. नक्कीच वाईड चेंडू नंतर संघाची धाव संख्या तब्बल पोहोचलेले 8 धावांवरती 2 गडी बाद. नक्कीच नागझरी संघाकडून आम्हाला कळवण्यात येते की आम्ही थर्ड अंपायरला चॅलेंज करेल, म्हणजेच रिव्ह्यू असेल. बॉल असेल सर, फेअर डिलिव्हरी. अजून देखील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहा,
लाईट देखील आलेली आहे. सॉरी, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे पण प्रेक्षक वर्ग जोडला होता, बऱ्याचशा कमेंट्स येत होत्या की आवाज कुठे गेला, आवाज कुठे गेला. तर आवाज कुठे गेला नव्हता, लाईट गेली होती. चला आता पुन्हा एकदा आपण मॅचच्या दरम्यान आतमध्ये जाणार आहोत. आशिक नवीन गोलंदाज असतील, गोलंदाजी मार्कवरती आशिक. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 27 धावा. अजून शेवटचे 2 षटक शिल्लक असतील. सुंदर असा टाकलेला चेंडू, परंतु चेंडू कोणत्याही पद्धतीचा समजलेला नाहीये. या चेंडूवरती कोणत्याही पद्धतीची धाव येत नाहीये. पंचांचा इशारा थर्ड अंपायरचा येतोय. फेअर डिलिव्हरी सर. निर्धाव पद्धतीचा चेंडू येताना पाहायला मिळतोय. आशिक यांची थोडीशी ऍक्शन जरूर वेगळी असेल, परंतु गोलंदाज हा फेअर आहे. पहिल्या दिवशी देखील त्याच्यावरती आक्षेप घेतला होता. व्हॉट अ शॉट. कव्हरच्या दिशेने जितू यांच्या बॅटच्या मधून येणारा मोठा फटका. तब्बल 6 धावा. 6 धावेनी संघाची धाव संख्या देखील सांगवी संघाची वाढतीये. तब्बल धाव संख्या बोर्डवरती लागलेले आहेत 33. अजून देखील 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू मध्ये जर का 25 ते 30 धावा आल्या तर फायटिंग टोटल होईल. पहा आता लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकला होता. या चेंडूवरती कोणत्याही पद्धतीची धाव येताना पाहायला मिळणार नाहीये. चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा आशिक सज्ज होत आहेत. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस होता, परंतु बॅट्समनला कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका खेळता आलेला नाहीये. पहा जिथे 1 धाव होती तिथे क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आणि तदनंतर दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून पूर्ण केल्या गेलेल्या 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या देखील वाढते. पहा सांगवी संघाचं समीकरण आतापर्यंत काय होतं, तो संघ चेस करत होता. आता प्रथमच वाईट चेंडू. हा चेंडू एक्स्ट्रा धाव असेल. सांगवी संघ आतापर्यंत या स्पर्धेदरम्यान चेस करत होता. चेस करताना हा संघ प्रत्येक संघासमोर लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. या चेंडूवरती मोठा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार, फरार. 4 धावा. आतापर्यंत सांगवी संघ समोरवाल्या संघासमोर भरपूर हवी ठरवत होता, परंतु एक चेंडू असेल. ह्या फायनलच्या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये त्यांच्यावरती आलेली प्रथम फलंदाजी आणि त्यानंतर विश्वास यांची गेलेली विकेट आणि सांगवी संघावरती आलेला दबाव पाहूया. अजून देखील 7 चेंडू शिल्लक असतील. 7 चेंडू मध्ये तब्बल किती धावा संघ हा जमवतोय. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, परंतु हा चेंडू एक्स्ट्रा धाव. स्वेर मारा. वाईट चेंडू. संघाची धाव संख्या 1 ने वाढतीये. 41 धावा. 40 ऑन बोर्ड. हा चेंडू देखील बॅटरनी पिक केलाय आणि दहाडलंय सीमा रेषा बाहेर. जितू नक्कीच सांगतायत विश्वास जरूर आमच्या संघाचा लवकर बाद झाला असेल, परंतु आम्ही अजून शांत बसणार नाही, कारण शांत बसायला आम्ही देखील संत नाहीये. समोरवाल्या संघाला एवढ्या सहजासहजी मॅच देणार नाहीये. पहा मैदानाच्या आतमध्ये फक्तच्या बाहेर प्रेक्षकच आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील आम्हाला 700 ते 800 व्ह्यूअर्स देखील जोडले गेलेले आहेत. तब्बल आजच्या दिवसामध्ये चिंचपाडा 11 चिंचपाडा चषक 2026 फायनल डे
तब्बल 15,504 व्ह्यूअर्स देखील पूर्ण झाले आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. या स्पर्धेला अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आयोजन आणि नियोजन काय असतं ते या संघाने चिंचपाडा 11 कमिटीने दाखवून दिलेलं आहे. पुन्हा एकदा शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातोय. गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत सुहास. संघासाठी शेवटचं आणि वैयक्तिक दुसरं षटक. आता स्ट्रायकिंग मार्क वरती शंकर आहेत. बघूया 3 मोठे फटके जर का आले या षटकामध्ये तर फायटिंग टोटल ऑन बोर्ड. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लेग साइडला टोलवलेला आहे. या चेंडूवरती 1 धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून आणि 2च रन्स वरती थांबावं लागेल. 2 धावेनंतर संघाची धाव संख्या 49 ऑन बोर्ड. 4 विकेट लॉट्स. पहा कमेंट्स मैदानाच्या आतमध्ये जसे खेळाडूंचे कमेंट्स पास होत आहेत तसेच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील कमेंट्स येत आहेत. सर्वांना जर का हा चॅनल आवडला असेल तर विनंती असेल प्रेक्षक वर्ग तुम्ही देखील आपल्या खिशातून मोबाईल काढायचा आहे. युट्यूबच्या माध्यमातून सातारा स्पोर्ट्स युट्यूब लाईव्ह सर्च करायचं आहे आणि विनंती असेल की सर्वच प्रेक्षक वर्गाने देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जे पण व्ह्यूअर्स मॅच ऑनलाईन पाहतायत त्यांना जर का प्रेक्षेपण क्वालिटी क्लॅरिटी आवडली असेल तर विनंती करतो तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करून तुमची प्रतिक्रिया कळवायची आहे. या चेंडूवरती 1 धाव आणि सांगवी संघाचं बोर्डवरती लागलेलं अर्धशतक. पहा मित्रांनो अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जितू ऑन स्ट्राइक जे तब्बल 15 चेंडू आणि 27 धावांवरती खेळत आहेत. बघूया शेवटच्या 4 चेंडूमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी राहते. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चेंडूच्या खाली असतील फिलिप परंतु येईल तो मोठा फटका. व्हॉट अ बॅटिंग. जितू सेट ऑन अ फायर. जितू देखील सांगतायत की संघर्ष करणं जर काही कला असेल तर त्या कलेचा मी मास्टर आहे आणि मैदानाच्या आतमध्ये मी ती माझी कला सादर करूनच दाखवणार. पहा या चेंडूवरती तब्बल येतोय षटकार. हा चेंडू कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती कोणत्याही पद्धतीची धाव येणार नाहीये. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मैदानाच्या बाहेर देखील पहा प्रेक्षक वर्ग आता स्टँडिंग उभा राहिलेला आहे. ते देखील पाहायला उत्सुक आहेत की मॅचच्या दरम्यान कोण जिंकणार कोण हारणार. सुंदर असा लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. या चेंडूवरती तब्बल दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून 1च धाव पूर्ण झालेले. 1च धावेवरती समाधान मानावं लागेल. शेवटचा चेंडू. बघूया बोर्ड वरती किती धावा. 57 धावा ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. वॉट अ बॉलिंग. नागझरी संघ काय एवढा बलाढ्य संघ मानला जातो त्यांनी प्रत्यक्षित उदाहरण दिलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. सुंदर असा कव्हरच्या दिशेने फिनिश केलेला पहिला पूर्वार्ध. तब्बल बोर्डवरती लागलेले आहेत 63 धावा म्हणजे 63 धावा. 64 धावांचं टार्गेट असेल. पहा मॅचच्या दरम्यान मजा येणार. कोणी कुठे जायचं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तब्बल नागझरी संघाला 64 धावा काढाव्या लागतील. नागझरी संघ काय एवढा बलाढ्य आहे ते आपल्याला पाहायला मिळते. एवढा चांगला संघ सांगवी संघ आतापर्यंत फलंदाजी करत होता आणि त्यांना तब्बल 64 धावांवरती रोखले गेलेलं आहे. म्हणजे या संघाची बॉलिंग आणि बॅटिंग काय एवढी तगडी आहे ते प्रूव्ह करतायत मैदानाच्या आतमध्ये. पहा लाईनअप मध्ये येताना पाहायला मिळतात योसेफ गॉगल घालून मैदानाच्या बाहेर कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट का म्हटलं जातं याचं देखील उत्तर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल. विकी देखील मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळते ज्यांच्या माध्यमातून फिल्डिंग क्षेत्ररक्षणचा लेवल आपल्याला पाहायला मिळतं. पहा तन्मय कदम यांच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग टिपताना पाहायला मिळतोय. किती प्रेक्षक मैदानाच्या बाहेर आमच्याशी जोडले गेलेले आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक तब्बल 633 प्रेक्षक आता युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. सर्व व्ह्यूअर्सना पुन्हा एकदा विनंती असेल
की प्लीज सहकार्य करा. तुम्ही या वाहिनीला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब देखील करायचं आहे. तब्बल 801 सबस्क्रायबर झालेले आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचंय सांगवी संघ. विनंती असेल, उशीर करायचा नाहीये. पंचांची देखील आमच्यापर्यंत ताकीद येते. पहा सांगवी संघ मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी या संघाकडून आपणाला पाहायला मिळालेले. अगदी पहिल्या मॅच पासून या दोन्ही संघांचं मी एक वैशिष्ट्य सांगेल. हा संघ अतिशय, दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये शांतपणे खेळतात. या दोन्ही संघांकडून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जो पण पंचांचा आणि थर्ड अंपायरचा इशारा येईल तो या दोन्ही संघांना मान्य असतो. म्हणूनच हे संघ एवढ्या वरच्या लेवलला आता आपल्याला पाहायला मिळतात. नागझरी आणि सांगवी संघ आपल्याला बऱ्याचशा गोष्टी हा संघ शिकवून देतोय. जो पण पंचांचा निर्णय येईल त्या निर्णयाचा सन्मान करून फक्त मैदानाच्या आतमध्ये ते आपल्यामध्ये असणारा खेळ फक्त दाखवतात. त्यासाठी या दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सांगवी संघ आणि नागझरी संघ ग्रँड फिनाले सेकंड इनिंगला चालू होते. नागझरी संघ विनंती असेल, दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर करायचे आहेत. योसेफ, सुरेश जो पॉवर प्ले फोडण्यामध्ये मास्टर मानला जातो, त्या फलंदाजाचं नाव काय असेल तर तो योसेफ. आणि त्याच्यानंतर मोठमोठे फटके मारणारा जर का कोण फलंदाज असेल तर तो सुरेश. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा ज्यांनी ही स्पर्धा अक्षरशः आपल्या बॅटिंग मधून दणानून सोडले तो म्हणजे विश्वास. आणि तोच आता गोलंदाजी मार्कवर देत. त्याला फायनलच्या सामन्यामध्ये जास्त मोठा खेळ करता आलेला नाही. मित्र हरकत नाही, प्रत्येक मॅच मध्ये तू एकटाच खेळशील असं कधीच होणार नाही. तुझ्या टीमला देखील काही सामने तुझ्यासाठी जिंकून द्यावे लागतील. परंतु यावेळी बघूया, तुला गोलंदाजी करायची आहे. तब्बल 36 चेंडू आणि 64 धावांचं लक्ष्य असेल. पाहूया मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग जोडी योसेफ आणि सुरेश. जो योसेफ पॉवर प्ले फोडण्यात मास्टर मानला जातो तोच फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळतो. पहा कॅमेरामॅन तन्मय कदम यांच्या माध्यमातून हे दृश्य देखील फायनलचं, मेगा फायनलचं दृश्य देखील टिपताना पाहायला मिळते. पहिल्या दिवसापासून अतिशय उत्कृष्ट दर्जाचं कॅमेरावर तन्मय कदम यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि ही वाहिनी देखील तेवढ्याच अव्वल दर्जाची पाहायला मिळालेली आहे. पुन्हा एकदा विनंती करतो, या वाहिनीला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमची प्रतिक्रिया देखील जरूर कळवायची आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये चुरसच पाहायला मिळतीये. आमचा चिंचपाडा संघ सेमीफायनल 2 ची लढत, ती काय मॅच होती. सामना जरूर हरला असेल परंतु सांगवी संघाला घाम जरूर फोडला होता. मॅच कशी व्हावी, ग्रँड फिनाले कसा व्हावा, तर चिंचपाडा 11 चिंचपाडा चषक 2026 सारखा व्हावा. मित्रांनो मजा येते मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूंना जेवढी मजा येते तेवढी ग्राउंडच्या बाहेर, मैदानाच्या बाहेर प्रेक्षक वर्गांना देखील मजा येते. आणि त्याच पद्धतीने जे पण YouTube लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक आहेत त्यांना देखील मजा येते. पहा तब्बल आजच्या दिवसामध्ये कंप्लीट झालेले व्ह्यूअर्स 16,000. ही स्पर्धा जर का मित्रांनो यशस्वी का झाली आहे तर ह्या आयोजनामुळे झाली आहे. चला सामन्याला सुरुवात होत आहे. पंचांचा इशारा देखील आमच्यापर्यंत येतोय. लेट्स प्लेचा इशारा. पंच देखील तेवढेच जबरदस्त आहेत. पहिल्या चेंडूवरती चेंडू ग्लान्स केलेला आहे पॉइंटच्या दिशेने, परंतु कोणतीही धाव नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. पहा पंच देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मेन पंच आमचे असतील सुमित सर आणि स्क्वेअर लेग पंच देखील असतील रेवान सर. अतिशय उत्कृष्ट दर्जाची आजच्या दिवसामध्ये अंपायरिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा जबरदस्त विश्वास यांचा चेंडू. जे योसेफ पॉवर प्ले फोडण्यात मास्टर आहेत त्यांना त्यांच्या पायामध्ये बेड्या घालताना पाहायला मिळत आहेत. विश्वास. पहा पंच देखील तटस्थ आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारा सामना. या चेंडूवरती देखील एज लागलेला आहे. चेंडू गेलेला आहे
गली रिझन मध्ये एकच धाव त्या चेंडूवरती देखील. पहा मैदानाच्या आतमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. म्हटलं जातं ना आयुष्यात संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. जर का तुम्हाला सामना करायचा जिंकायचा असेल तर संघर्ष करावाच लागेल. यशाला शॉर्टकट नाही आणि संघर्षाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. पुढील चेंडू. या चेंडूवरती सुरेश यांच्या बॅटच्या माध्यमातून प्रति हल्ला पाहायला मिळतो. विश्वास यांच्यावरती केलेला हल्ला. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. थेट षटकार. 4 चेंडूच्या नंतर आलेला एक मोठा फटका. वर कॅमेरा वर्क. कॅमेरामॅन देखील कॅमेराच्या माध्यमातून चेंडू देखील टिपताना पाहायला मिळतो. जेवढा सामना महत्वाचा तेवढे सर्वच तटस्थ होत आहेत. पंच तटस्थ, लाईव्ह टीम देखील तटस्थ, आयोजक देखील तटस्थ. पाहूया 5वा चेंडू पहिल्या षटकातला. सुरेश ऑन अ फायर. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, परंतु कुठेतरी बॅटर थोडीशी घाई करतात. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. बॉडी लँग्वेज पहा सांगवी संघाचं थोडंसं कुठेतरी पडलेलं आहे. मित्रांनो शोल्डर डाऊन करायचं नाहीये. सामना अजून संपलेला नाहीये. पुन्हा एकदा दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून भेटलेला दरी आणि त्यानंतर त्याच्यावरती झालेले क्षेत्ररक्षण. पहा जिथे एक धाव होती तिथे दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून 2 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 9. चांगली गोलंदाजी. अजून देखील 30 चेंडू 55 धावा. एक चांगले षटक. तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करून देणार आहे सांगवी संघ. हार मानायची नाहीये. शोल्डर डाऊन करायचं नाहीये. एकमेकाला आतमध्ये आवाज देत राहायचंय. सांगवी संघ प्रेक्षक आवाज द्यायचा आपल्या खेळाडूंना. शर्यत अजून संपलेली नाहीये. सामना अजून कोणताही संघ जिंकलेला नाहीये. म्हटलं जातं ना आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाहीये. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीयेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं सांगवी संघ की हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू जो की पॉवर प्ले मास्टर ज्याला मानलं जातं युसुफ. आता त्यांना स्वर्ग बसलाय. तब्बल या चेंडूवरती येत आहेत 4 धावा. बोललं जातं ना लोक पराभवाची सुद्धा इतिहास नोंद घेतो. फक्त संघर्षात दम असला पाहिजे. सांगवी संघ संघर्ष करायचा. एवढ्या सहजासहजी नागझरी संघाला हा सामना जिंकू द्यायचा नाहीये. पुढील चेंडू शंकर यांचा कमबॅक करायचंय. शंकर संघाला आता तुमची गरज आहे. तुमच्या गावाला तुमची गरज आहे. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी चेंडू टोलवलाय. परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. त्यानंतर पूर्ण केलेल्या 2 धावा. सांगवी संघाचे जे पण 11 खेळाडू त्या 11 खेळाडूंना एवढंच सांगेल की मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जरूर 11 जण असणार परंतु तुमच्या पाठीशी तुमचं संपूर्ण गाव आहे. त्यासाठी सांगतो की एवढ्या सहजासहजी ही मॅच समोरच्या संघाला द्यायची नाहीये. पहा रिव्हर्स अटेंड आणि चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूवरती कोणत्याही पद्धतीची धाव नाहीये. पहा प्रेक्षक आता जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत. आवाज देत राहायचंय सांगवी संघ. पुन्हा एकदा मोठा फटका. बघूया काय. अरे पहा युसुफ जवळ त्यांना वाटलेलं तिथे क्षेत्ररक्षक नाहीये पण म्हटलं जातं ना मित्रांनो कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण का म्हटलं जातं ते आता आपल्याला आतमध्ये पाहायला मिळेल. काय हरकत नाही सांगवी संघ. जर का तुमच्या संघाकडून फलंदाजी थोडीशी खराब निश्चित झाली असेल परंतु क्षेत्ररक्षण करणं जरूर तुमच्या हातात आहे. ज्यांनी झेल पकडला रवी यांनी अतिशय उत्कृष्ट दर्जाचा मैदानाच्या आतमध्ये झेल पकडलेला आहे आणि युसुफ या संघाला नागझरी या संघाला युसुफ स्वरूपात पहिला धक्का. लवकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. आता लेफ्ट हँडेड बॅटर जे की उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षक मानले जातात विकी
जे म्हटलं जातं ना, ज्यावेळी संघाला आपली गरज असते त्यावेळी संकटमोचक म्हणून प्रत्येक वेळी उभा राहणारा जर का कोणता नागझरी संघासाठी खेळाडू असेल तर तो खेळाडू आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतो. विकी एक लेफ्ट हँडेड बॅटर, अतिशय शांत संयमी स्वभावाचा खेळाडू आहे. मित्रांनो, क्षेत्ररक्षणचा चिता जर का कोण असेल तर नक्कीच विकी असेल. बघूया मैदानाच्या आतमध्ये नागझरी संघाला आता पार्टनरशिप बिल्ड करण्याची गरज आहे. 26 चेंडू आणि 49 धावांची अजून देखील गरज आहे. बोर्डवरती लागलेले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर जवळजवळ फक्त आणि फक्त 15 धावा. आता अजून देखील रिक्वायर्ड रन रेट 11.5 आहे. म्हणजेच काय तर सांगवी संघ सामना अजून 50% आहे. बघूया मैदानाच्या आतमध्ये आग ओकताना सामना. थोडीशी घाई करायची आहे. या चेंडूवरती प्लेट करताना दिसत आहेत. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. पहा आता आवाज पाहायला मिळतोय. सांगवी संघाच्या सर्वच प्रेक्षक वर्गाकडून आवाज देत राहायचंय मित्रांनो. ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत सामने खेळून जल्लोष व्यक्त केला त्याच पद्धतीने तुमच्या प्लेयरांना चिअर्स करायचं आहे. पुढील चेंडू, हा चेंडू देखील एज लागलेला आहे. या चेंडूवरती तब्बल एकच धाव दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकामध्ये धाव संख्या ऑन बोर्ड लागलेली आहे ती म्हणजे 16. कॅमेरा विनंती असेल थोडंसं प्रेक्षक वर्गांना स्पीडमध्ये दाखवायचं आहे कारण आपल्याकडे वेळ थोडा कमी असणार आहे. परंतु त्या कमी वेळामध्ये देखील थोडंसं स्पीडमध्ये कॅमेरा देखील फिरवून घ्यायचा आहे. कारण प्रेक्षक वर्गांना प्रत्येकाला वाटतं की आपण देखील यूट्यूब लाईव्हच्या वाहिनीच्या माध्यमातून ऑन मोबाईल ऑन स्क्रीन आपण देखील यावं. प्रेक्षक वर्ग पहा, सांगवी संघाकडून जल्लोष पाहायला मिळतोय. असा जल्लोष पाहिजे मित्रांनो. एकदा सांगवी संघासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. सुंदर 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 दृश्य. मैदानाच्या आतमध्ये जेवढं सुंदर दृश्य तेवढंच मैदानाच्या बाहेर देखील पाहायला मिळते. नवीन गोलंदाजी मार्क वरती असतील ते म्हणजे सचिन, जे की संघाचे करता धरता कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. बघूया पाहायला मिळत आहेत का. आता त्यांच्या गोलंदाजीची गरज आहे. कॅमेरामॅन विनंती असेल मॅचच्या दरम्यान घेऊन जायचं आहे. फुल टॉप चेंडू आणि त्या चेंडूवरती विकी यांच्या माध्यमातून झालेली चूक आणि त्यानंतर सचिन यांच्या माध्यमातून कंप्लेंट केलेला झेल. व्हॉट अ कमबॅक. पहा, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट का म्हटलं जातं. मैदानाच्या आतमध्ये सचिन जिवंत उदाहरण आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी दाखवून देत आहेत की जोपर्यंत आम्ही सामन्याचा शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कोणताही संघ सामना सोडून जाणार नाही. हार्ड हिटर मैदानाच्या आतमध्ये, ज्याला कुठेतरी थोडंसं मागे थांबवलं होतं परंतु विकी यांना जास्त कामगिरी करता आलेली नाहीये. आता ऑन ग्राउंड नागझरी या संघाचा जर का सगळ्यात मोठा आणि महत्वाचा फलंदाज कोण असेल तर ज्याचा जर्सी नंबर 12 असं त्याचं नाव आहे फिलिप. नक्कीच नाव थोडंसं वेगळं असेल पण खेळ मात्र अव्वल दर्जाचा आहे या खेळाडूचा. सांगवी संघ या खेळाडूची जर का विकेट तुम्ही घेतली तर नक्कीच सामन्याचं समीकरण तुमच्या बाजूने झुकेल. बघूया फिलिप, जर तू उभा राहिलास तर सामना नागझरी संघाकडून झुकवेल. मैदानाच्या आतमध्ये आता घेऊन चलतो 23 चेंडू, तब्बल 48 धावांची गरज. पहिला चेंडू आणि पहिला आघात. पहा, फिलिप घडवून सेट होऊन आलेले काय आग ओखणारी फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, तब्बल येत आहेत 6 धावा. फिलिप सेट ऑन फायर का म्हटलं होतं मी मगाशी. हा या संघाचा अतिशय महत्वाचा खेळाडू आहे ते दाखवून देतोय. कारण हा खेळाडू गेलेला मॅच आपल्या दिशेने आपल्या गावाच्या दिशेने खूप सारे मॅच त्यांनी एकतर्फा केलेले आहेत. जेव्हा जेव्हा असं वाटतं की नागझरी संघ आता घुटणे टेकणार आहे तेव्हा हा खेळाडू फिलिप, ज्याचा जर्सी नंबर 12 आहे, तो मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी तटस्थ उभा राहतो. पहा, पुन्हा एकदा मेगा फायनलच्या सामन्यामध्ये
पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती तब्बल 6 धावेने खातं खोललेलं आहे. आता 22 चेंडू 42 धाव्यांची गरज. लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. या चेंडूवरती देखील फिलिप यांच्या बॅटच्या माध्यमातून येताना पाहायला मिळते तब्बल 4 धावा. वर बॅटिंग 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 चेंडूवरती मारले गेलेले 1 सिक्स आणि 1 चौका, तब्बल 10 धावा. पहा कमबॅक केलेला आहे आता सचिन यांच्या बॅट गोलंदाजीच्या माध्यमातून. निर्धावपतीचा चेंडू येताना पाहायला मिळतोय. तब्बल 672 व्ह्यूवर्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. सर्वांना विनंती असेल मित्रांनो, या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा एकदा सुंदर टाकलेला चेंडू. हा चेंडू पंचांचा इशारा येतो एक्स्ट्रा धाव. वाईट स्वरूपाची धाव पाहायला मिळतीये. 27 धावा ऑन बोर्ड, 2 विकेट बाद. या चेंडूवरती देखील लेग साइडला टोलवा चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. पहा प्रेक्षक वर्गांना देखील मी सांगतोय की तुमच्यावरती देखील कॅमेरा आलेला आहे. पाहायचंय तुम्ही युट्यूब लाईव्ह ऑन करून सातारा स्पोर्ट्स युट्यूब लाईव्ह सर्च करायचं आणि त्याच्यावरती प्रत्येकाला तुम्हाला देखील पाहायचंय. कॅमेरा तुमच्यावर देखील आलाय. फक्त आणि फक्त चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचंय. जेथे कुठे पण मॅचेस असतील त्या तुम्हाला ऑटोमॅटिक भेटतील. सुंदर टाकलेला चेंडू, कमबॅक केलेला आहे. निर्धावपतीचा चेंडू. मित्रांनो 28 धावा बोर्डवरती लागलेल्या आहेत. पहा आमच्या सुमित सरांचा पंचांचा इशारा येतोय. षटक देखील तिसरं संपलेलं आहे. ड्रिंक्स ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये जायचंय. अजून देखील पहा प्रेक्षक वर्ग तुमच्यावरती कॅमेरा येतोय युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. प्रत्येकाने आपल्या खिशातून मोबाईल काढायचा आहे आणि युट्यूब लाईव्हला सर्च करायचं आहे सातारा स्पोर्ट्स लाईव्ह आणि सर्वात प्रथम या चॅनलला या वाहिनीला सबस्क्राईब करायचं आहे. त्याच्यानंतर पहा टाकीवरती देखील प्रेक्षक आहेत. टॉप व्ह्यू टाकीवरचा व्ह्यू देखील आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅन तन्मय कदम यांच्या माध्यमातून. नक्कीच आमच्यापर्यंत दिनेश सर जे आमचे लाडके कॉमेंटेटर आहेत त्यांच्याकडून माहिती मिळते की या स्टेडियमचा सर्वात महागडा तिकीट जर का कुठला असेल तर तो तिकीट आहे टाकी व्ह्यू. आणि त्या व्ह्यू वरती सर्व प्रेक्षक वर्ग देखील बसलेत या स्पर्धेची मजा घेताना. पहा प्रेक्षक वर्ग कॅमेरामॅनच्या माध्यमातून टिपताना पाहायला मिळतोय. सर्वांना विनंती असेल की युट्यूब लाईव्हच्या द्वारे मोबाईल ओपन करून पाहायचं आहे. आता 18 चेंडू 35 धावांची गरज. पहा आता मेन पंचांच्या भूमिकेमध्ये रेवण सर. पहिल्या दिवसापासून आजच्या पहिल्या सामन्यापासून काय अंपायरिंग पाहायला मिळाले. प्रोफेशनल दर्जाची पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये सुमित सर आणि रेवल सर. एकदा मित्र या पंचांसाठी देखील जरूर टाळ्या झाल्या पाहिजेत. आजचा दिवस महत्वाचा होता परंतु त्या महत्वाच्या दिवसा कोणीही गालगुट लाव दिलेले नाहीये या पंचांकडून. पहा मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत शंकर. तब्बल 35 धावा 18 चेंडूंची गरज. 18 चेंडू 35 धाव. आणि फिलिप या चेंडू वरती बाद होताना पाहायला मिळते. शंकर आया अपने टीम के लिए खुशियां लेकर आया. बोर्डिंग कीपरनी देखील कीपरचं देखील नितीनचं देखील तेवढंच कौतुक झालं पाहिजे. पहा 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 जल्लोष प्रेक्षक वर्गामध्ये. नितीनचं देखील कौतुक झालं पाहिजे. मित्रा ओढ कॅच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत नागझरी या संघाकडून. पहा नागझरी संघावरती प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. दोन्ही संघाच्या माध्यमातून प्रेशर पाहायला मिळतंय. नागझरी की सांगवी, सांगवी की नागझरी,
कोण ठरणार आहे तब्बल 51,000 रुपये रोख रकमेचा मानकरी, पहिल्या चषकाचा मानकरी? बघूया थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल. आखो देखा हाल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुहास जाताना पाहायला मिळत आहेत. शंकर मित्र काय गोलंदाजी राहिली आहे. तब्बल 1 षटक 1 चेंडू आता आहे. 7 धावा आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेत. एकदा या शंकर साठी टाळ्या झाल्या पाहिजे, कारण काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. नागझरी संघाला घाम फुटणारी गोलंदाजी, विचार करण्यास भाग पाडणारी गोलंदाजी. परंतु नागझरी संघ देखील कमी नाहीये. त्यांचे तब्बल 11च्या 11 खेळाडू ऑलराऊंडर आहेत. शेवटच्या गडीपर्यंत सामना सहजासहजी सोडणार नाहीयेत. बकरी बकरी मैदानाच्या बाहेर थोडीशी ऍडव्हर्टाईज आलेली आहे. सुंदर असा ब्लॉक पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती तब्बल दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून एकच धाव. पहा मैदानाच्या आतमध्ये सचिन यांनी पकडलेला चेंडू, जे की कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. पहा या व्यक्तीची मी धडपड पाहतोय सामना जिंकण्यासाठी. पहिल्या दिवसापासून बॅटर इंटर जर आतमध्ये झाले तर हा सचिन कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट बाहेर सीमारेषे बाहेर आपल्या खेळाडूंना देखील सांगून देत होता. लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. या चेंडूवरती बघूया किती धाव. क्षेत्ररक्षण जबरदस्त आहे सांगवी संघाचं, मिस्टेक करणार नाहीयेत. एकच धाव. पहा या व्यक्तीकडे, सचिन यांच्याकडे पहा. का कॅप्टन फ्रॉम दी फ्रंट, लीडिंग फ्रॉम दी फ्रंट मी म्हणतोय. किती मेहनत, किती तळमळ. ग्रामीण मॅचेस का एवढ्या महत्वाच्या असतात ते तुम्हाला समजेल या मॅचच्या माध्यमातून. प्रेक्षक देखील सुंदर असा टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने टोलला. या चेंडूवरती पंचांचा इशारा. नो धाव, एक्स्ट्रा धाव. मित्रा काय करतोय या क्षणाला? नो चेंडू तू हाताळू शकत नाहीस, कारण सर्व गाव सर्व संघ तुझ्याकडून आशा उम्मीद लावून बसलाय. तुझ्याकडून त्यांना अपेक्षा असतील चांगल्या गोलंदाजीच्या. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग मार्क वरती सुरेश, एक धाकड बल्लेबाज. या चेंडूवरती मोठा फटका, फ्री हिट. आणि फ्री हिट वरती सुरेश यांनी आपले हात खोललेत, इरादे स्पष्ट करून दिलेत त्याने. आता मी शांत बसणार नाहीये. हा सामना नागझरी संघाच्या दिशेने वळवल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. 14 चेंडू 26 धावांची अजून देखील गरज. 38 धावा ऑन बोर्ड. या चेंडूवरती टोविंग शॉट. बघूया, 1 धाव पूर्ण. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. शेवटचा चेंडू असेल या षटकाचा. तब्बल बोर्डवरती धावा लागलेले 39. 13 चेंडू 25 धावा, 25 धावा 13 चेंडू. अजून देखील समीकरण मोठं आहे, कठीण आहे, कठीण आहे अजून देखील. या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता, परंतु फटका मोठा खेळू दिलेला नाहीये. वर बॉलिंग शंकर. तब्बल 2 षटक हाताळलीस, 2 गडी बाद केलेस आणि धावा दिलेस 18. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 25 धावा, 25 धावा 12 चेंडू. पहा मैदानाच्या आतमध्ये जेवढं प्रेशर तेवढंच मैदानाच्या बाहेर देखील प्रेशर पाहायला मिळते आहे. कमेंट्स 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 देखील भरपूर सारे येत आहेत. दर्शन मालुसरे, पुष्पा गवळी, कुणाल, राहुल गवळी, राहुल गायकवाड, अरुण मलाचे, नवनाथ. भरपूर जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. सर्वांचेच आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत विनंती करतो, समीकरण असेल 12 चेंडू 25 धावा, 25 धावा 12 चेंडू. पंच देखील आमचे पाहायला मिळत आहेत, सुमित सर आणि रेवल सर. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मार्कवरती. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. या व्यक्तीची तळमळ, मेहनत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्या सांगवी या गावासाठी.
गणेश चौधरी, डिका पवार, विनोद गायकवाड. लेग साइडच्या दिशेने टोलवलेला सुरेश यांच्या बॅट मधून चेंडू. मिस फिल्डिंग आणि त्यानंतर त्याच्यावरती केलेला कंप्लेंट 2 धावा. आता मिस फिल्डिंग करू शकत नाही सांगवी संघ. पहा सचिन, काय हरकत नाहीये, टाळ्या वाजवतोय. अशी कॅप्टन्सी पाहिजे मित्रांनो. कॅप्टन्सी जर का आवडली असेल तुम्हाला या खेळाडूची तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. वॉट अ कॅप्टन सचिन, लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. पुन्हा एकदा तयार होतोय. नक्कीच प्रत्येक धाव 2000ची असेल आमच्यापर्यंत सांगण्यात येत आहे. या चेंडूवरती मोठा फटका बघूया आणि पकडलाय. पहा जल्लोष जल्लोष जल्लोष. महत्वपूर्ण खेळाडू नागझरी या संघाचा सुरेश देखील 8 चेंडू आणि 18 धावा करून बाद झालेला आहे. व्हॉट कमबॅक. नागझरी संघ कमबॅक करावा लागेल. पहा जल्लोष देखील पाहायला मिळतोय ना. सांगवी या संघाकडून जसा गडी बाद होतो तसा जल्लोष मैदानाच्या बाहेर येताना सुरेश पाहायला मिळतात. नवीन बॅटर असतील. आशिक, ज्याची उत्कृष्ट गोलंदाजी राहिली आहे तो आता फलंदाजी संघाला गरज आहे. आशिक देखील मित्रांनो जबरदस्त ऑलराऊंडर आहे. याच्या आधीच्या सामन्यामध्ये नागझरी संघ ढासळला होता आणि ती पारी जर का कुणी सांभाळली होती तर तो हा 99 जर्सी नंबर आशिक हा खेळाडू होता. आता संघाला 10 चेंडू 23 धावांची गरज आहे. हा खेळाडू खूप चिवाट आहे, खूप चिकाट आहे. हा खेळाडू मॅच सोडणार नाहीये. परंतु सचिन मित्रा लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. कॅप्टन कसा असावा तर कॅप्टन सचिन सारखा असावा. वॉर्निंग. पहा तब्बल व्ह्यूअर्स 810 देखील क्रॉस झाले होते. छोटू गायकवाड, नवनाथ गांगुर्डे या चेंडू वरती देखील काय होतंय काय होतंय काय होतंय. पहा सचिन यांना दोन्ही हात हवेच्या दिशेने आणि त्यानंतर आशिक यांना पाठवलेलं आहे तंबूत. बोरिंग. अजून देखील बरेचसे चेंडू आहेत, काय हरकत नाहीये. नागझरी संघ तुमचा खेळ का अव्वल दर्जाचा आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. काय हरकत नाही. पहिले खेळाडू जर का नक्कीच डगआउट परतले असतील परंतु तुमचा संघ एवढा सजासजी हार नाही मानणार. संधी मैदानाच्या आतमध्ये पहा जल्लोष सांगवी संघाकडून कॅमेरामॅन तन्मय कदम यांच्या माध्यमातून टिपताना पाहायला मिळतात. पहा प्रेक्षक वर्ग किती आहे. अतिशय जबरदस्त प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला महत्व देत आहेत. सानपाडा 11 सानपाडा चषक 2026 YouTube लाईव्हच्या माध्यमातून पहिलं पर्व. पण पहिलं पर्व कसं असावं तर चिंचपाडा 11 संघासारखं असावं. सगळे सांगतील की इतिहास कोणी घडवला तर इतिहास चिंचपाडा संघाने घडवला. मोठा फटका पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा गडी बाद. पहा सचिन याची गोलंदाजी आणि फायनलच्या सामन्यामध्ये सचिन यांनी पूर्ण केलेले हॅट्रिक. कॅमेरामॅन विनंती असेल सचिन यांच्यावरती कॅमेरा मारायचा. सचिन एकदा कॅमेराकडे बघून हात वर करायचा आहे. बोरिंग. सचिन याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हॅट्रिक प्राप्त केल्याने या पट्ट्यानं फायनलचा सामना आणि फायनलच्या सामन्यामध्ये हॅट्रिक. बोरिंग. सुभाष सोनवणे यांच्याकडून सचिन यांच्यासाठी रोख रक्कम हॅट्रिक साठी 500 रुपये. मित्रांनो या कॅप्टन साठी या वाघासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय लढतोय, काय संघर्ष करतोय आपल्या गावासाठी. जणू काय हे त्याच्या आयुष्यातलं शेवटचं षटक आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी आता या गोलंदाजाने. बोरिंग. मैदानाच्या आतमध्ये आशिष इंटर होताना पाहायला मिळते.
बघूया आशिष आपल्या संघासाठी आशिषचा किरण मैदानामध्ये जिवंत ठेवतायत का? 8 चेंडू तब्बल 23 धावांची अजून देखील गरज आहे. वडा कमबॅक सांगवी संघ. मी मगाशीच म्हटलं होतं सामना संपलेला नाहीये कारण अजून देखील कोणताच संघ जिंकलेला नाहीये. पहा पंच 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 किती महत्वाची भूमिका पार पाडतायत. मोठा फटका स्टेट डाऊन दी ग्राउंड परंतु क्षेत्ररक्षक असेल. वर फिल्डिंग फुटबॉलच्या माध्यमातून फिल्डिंग. बघूया या फलंदाज बाद असतील. थोडीशी बॅट हवेमध्ये आहे. कोणत्याही संघावरती अन्याय केला जाणार नाही. तुम्ही रिप्लायच्या माध्यमातून पाहू शकता. पहा बॅट या खेळाडूची हवेमध्ये आहे त्याच्यावरती लागलेला सचिन यांचा चेंडू. फलंदाज बाद असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास. दुसऱ्या धावेला फलंदाज बाद झालेले आहेत. आता 7 चेंडू तब्बल 22 धाव्यांची गरज अजून देखील. ₹500 पारितोषिक मिळवलेलं आहे सचिन याने. तब्बल 827 व्ह्यूअर्स पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. गुड लेनचा चेंडू मित्रांनो. सचिन यांनी हाताळलेली गोलंदाजी फक्त आणि फक्त महत्वाच्या षटकामध्ये 3च धावा आणि गडी केलेले तब्बल 3 बाद. एकदा सचिन साठी सर्व प्रेक्षकांना विनंती असेल टाळ्या वाजवायच्या. पंचांचा देखील आमच्यापर्यंत इशारा येतोय की रिव्ह्यूज घेतलेला आहे. बघूया या चेंडूवरती काय करताय. पंच फेअर डिलिव्हरी असेल. 1 बाउन्सची वॉर्निंग तुम्ही देऊ शकता परंतु हा चेंडू फेअर असेल कारण 1 बाउन्स आहे. पहा मी तुमच्यापर्यंत ऑन स्क्रीनच्या माध्यमातून सातारा स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी देखील करून देतोय. काय हरकत नाहीये. कोणत्याही संघासाठी अन्याय आमच्याकडून तरी केला जाणार नाहीये. आम्ही यासाठीच आहोत की सामना कोणाच्याही बाजूने घडो. डिसिजन फेअर राहील. 6 चेंडू तब्बल आता लागतायत 22 धावा ऑन अ बोर्ड. पहा समीकरण देखील तुमच्यापर्यंत ऑन स्क्रीन आलेला आहे. 6 चेंडू 22 धावा आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजाचं नाव काय असेल. एक्स्ट्रा खेळाडू सांगवी संघ तुमचा इथे नाहीये. जर का तुमचा खेळाडू इथे नसेल तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं पॅनलाइज केलं जाईल. काही हरकत नाही. 6 चेंडू 22 धावा. महत्वपूर्ण सामना. नागझरी संघ. पहा खेळाडू कसे असावे तर नागझरी संघासारखे असावे.
अजिबात एकही तोंडातून शब्द नाहीये. व्हॉट स्पोर्ट्समॅन स्पिरिट. एकदा या संघासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. नागझरी संघ मित्रांनो, काय खेळ राहिलाय तुमचा. पहिला चेंडू, पंचांचा इशारा येतो वाईट. मित्रांनो, नागझरी संघ सामन्याचं काही डिसिजन येऊ, परंतु तुम्ही लोकांची मन जरूर जिंकलाय. या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने तो मोठा फटका. क्षेत्ररक्षण तैनात असेल. या चेंडूवरती देखील चांगले क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर झालेल्या 2 धावा. 5 चेंडू 19 धावांची अजून देखील गरज. विकास, तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल. नक्कीच पुन्हा एकदा आमच्यापर्यंत रिव्ह्यू येतोय. बॉलरच्या ऍक्शन वरती आक्षेप घेतलाय. फिअर डिलिव्हरी असेल पंच. अजून देखील मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू, तब्बल 19 धाव्यांची गरज आहे. पहा, 900 व्ह्यूअर्स आजच्या दिवसामध्ये जोडले गेलेले आहेत. सर्वच व्ह्यूअर्सना विनंती असेल की चॅनलला, या वाहिनीला सबस्क्राईब करायचंय. तब्बल 5 चेंडू 19 धावांची गरज. नागझरी की सांगवी संघ. मोठा फटका आलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक विश्वास तिथं तैनात असतील. एकच धाव दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून. पहा किती मैदानाची कंडिशन, सिच्युएशन. 4 चेंडू तब्बल लागतायत 18 धावा. नियोजन मित्रांनो, तुम्हाला हे नियोजन आवडलं असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत. काय सुंदर नियोजन. पहा, फायनल कधी कधी 3 षटकांची खेळायला मिळते, परंतु या आयोजकांनी तब्बल 6 षटकांची फायनल खेळवली आहे. मोठा फटका, त्याच्या खाली आहेत विश्वास, आणि विश्वास यांच्याकडून झालेली मिस्टेक. पहा, पहिला झेल या स्पर्धेदरम्यान विश्वास यांच्याकडून ड्रॉप झालेला आहे. काय हरकत नाहीये. 3 चेंडू तब्बल 17 धावा. 17 धावांची गरज. पहा, 910 व्ह्यूअर्स, तब्बल 17,000 व्ह्यूअर्स आजच्या दिवसात पूर्ण झालेले आहेत या वाहिनीला. मित्रांनो, सबस्क्राईब करायचं. तुमच्यापर्यंत हात जोडून विनंती असेल की वाहिनी तुम्हाला आवडली असेल तर सर्वांनी सबस्क्राईब करायचं. या चेंडूवरती देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु मोठा फटका आलेला नाहीये. निर्धावपतीचा चेंडू. पहा, कॅप्टन पहा सांगवी संघाचा आता यष्ट्यांच्या मागे जाऊन उभा राहिलाय. गोलंदाजाला कशा पद्धतीची गोलंदाजी हाताळायची त्याचं गायडन्स करण्यासाठी. पहा, 2 चेंडू 17 धावा. मॅच कोई भी जीतेगा. या चेंडूवरती आता आलेला आहे मोठा फटका, परंतु थोडस ग्राउंडची खराबी, आणि त्यानंतर देखील एकच धाव पूर्ण करताना पाहायला मिळत आहे. 1 चेंडू तब्बल लागतायत 16 धावा. नक्की चिंचपाडा 11 चिंचपाडा चषक 2026 युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पहिलं पर्व, आणि त्या पहिल्या पर्वावरती जर का कोणता संघ नाव कोरणार आहे तर तो संघ सांगवी संघ. 1 चेंडू 16 धावा लागतायत. कोणी ग्राउंडच्या आतमध्ये लगेच जायचं नाहीये. तुम्हाला इथून सांगण्यात येईल तेव्हाच जायचंय.
या चेंडूवरती लेग साइडच्या दिशेने टोलवलेला आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये आता जाऊ शकता. कोणतीही धाव नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू. तब्बल हा सामना 15 धावेने जिंकलेला आहे. पहा विश्वास यांना आपल्या खांद्यावरती या संघाने उचलून घेतलेलं आहे. प्रेक्षक वर्ग देखील कॅमेरामॅन विनंती असेल टिपताना बघा दाखवायचे आहेत. प्रेक्षक वर्गांकडे देखील कॅमेरामॅन कॅमेरा. पहा प्रेक्षक वर्ग देखील आता घरी जाताना पाहायला मिळत आहेत. नऊशे 42 व्ह्यूअर्स